मॉर्निंग सुपरफास्ट मधून घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। 3 दिवसांत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। विदर्भ उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज। मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट। आज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, तसंच काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता। 2 दिवसात तापमानात थेट 2 अंशांनी घट। पुणे सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी, तर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी। काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता। नाशिकला आज येलो अलर्ट जारी। नाशिक शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शहरात जोरदार पाऊस। शहरातील रस्त्यांना ओढ्यांचं स्वरूप। सलग 3 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग। मुंबईतील कृत्रिम तलावांपैकी एक पवई तलाव ओव्हरफ्लो। मागील 2 दिवसांपासून झालेल्या पावसानं पाणीसाठ्यात वाढ। औद्योगिक कारणांसाठी तलावातील पाण्याचा वापर। पालघरमध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसानं विजेचा लपंडाव। वादळी वारे आणि पावसानं 4 ते 5 तास वीज पुरवठा खंडित। सीएनजी वाहन चालकांना फटका। सीएनजीसाठी वाहन चालक 6 ते 7 तास रांगेमध्ये। दमदार पावसानं नाशिकच्या येवला तालुक्यातील पाणी टँकरची संख्या घटली। 30 ऐवजी आता केवळ 7 टँकरद्वारे पाणी पुरवठा। येवल्यात एप्रिल आणि मे महिन्यात भीषण पाणी टंचाईमुळे टँकरद्वारे सुरू होता पाणी पुरवठा। आज शिवसेनेचा वर्धापन दिन। शिंदेंच्या शिवसेनेकडून वरळी डोम इथं मेळाव्याचं आयोजन। सायंकाळी 6 वाजता एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन। आज शिवसेनेचा वर्धापन दिन। ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजन। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता। वर्धापन दिनासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीझर रिलीज। मेळाव्यासाठी ठाकरे सेनेची जोरदार तयारी। अंबादास दानवे यांचं शिवसैनिकांना खुलं पत्र। कुठल्याही मोहाला बळी न पडता परत लढण्याचा आणि जिंकण्याचा दिला सल्ला। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आदित्य ठाकरेंना श्रीकांत शिंदे देणार आव्हान। महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्व आणि नियोजनाखाली लढवणार। स्थानिक स्वराज्य संस्था पालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या मंत्र्यांवर विशेष जबाबदारी। प्रत्येक मंत्र्याला विभागानुसार 5 जिल्ह्यांची जबाबदारी सोपवल्याची माहिती। मंत्र्यांना कामाला लागण्याच्या शिंदेंच्या सूचना। शिवसेनेच्या मुंबईतील नव्या कार्यकारिणीला अखेर 5 महिन्यानंतर मिळाला मुहूर्त। येत्या 21 तारखेपर्यंत शिवसेनेची नवी कार्यकारिणी होणार जाहीर। अंतर्गत वादामुळे कार्यकारिणीची घोषणा लांबणीवर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक। बैठकीत मनसेसोबत युती करायची की नाही याबाबत चर्चा। युती केली तर फायदा होईल, माजी नगरसेवकांचं मत। उद्धव ठाकरेंचे माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा। आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता। मनसेचे 6 नगरसेवक फोडले। महाराष्ट्राच्या मनात हेच होतं का? उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर रामदास कदम यांची प्रतिक्रिया। मुंबईतील मराठी माणूस उद्धव ठाकरेंमुळे हद्दपार। रामदास कदमांचे गंभीर आरोप। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घेतली भेट। दोघांमध्ये 1.5 तास चर्चा। नरिमन पॉइंट येथील एक्सप्रेस टॉवरमध्ये दोन्ही नेत्यांची भेट। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून गोगावलेंचा व्हिडिओ एक्सपोस्ट करत टीका। बाबा भरत शेठ अघोरी विद्या पालकमंत्रीपद अशा आशयाखाली व्हिडिओ शेअर। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत बैठक। विमानतळ सुरक्षेबाबत बैठकीत चर्चा। काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या नातसून जयश्री पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश। सांगली जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का।
ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत माजी आमदार सुनील धांडे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. राज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरूंची सामायिक बैठक होणार. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. राज्यपालांच्या भेटीनंतर दिली माहिती. पुण्यात बालभारती कार्यालयासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. हिंदी भाषा पुस्तकांच्या गोडाऊनवर छापा टाकून पुस्तकं ताब्यात घेण्याचा दिला इशारा. उल्हासनगरात मनसेनं केली हिंदी सक्तीच्या GRची होळी. हिंदी सक्तीच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात मनसैनिकांनी घोषणाबाजी. सक्ती मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा. चेंबूर विधानसभेतील शाळांना मनसेकडून पत्र. मनसेचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्याकडून पत्र. शाळेत हिंदी भाषेबाबत राज्य सरकारनं परिपत्रक काढल्यानंतर मनसे आक्रमक. शासकीय धोरण राबवले म्हणून शाळांना धमकी देणं चूक. एक्सपोस्ट करत कपिल पाटलांची मनसेवर टीका. सरकार आणि राज ठाकरेंच्या वादात शाळांनी का भरडायचं? कपिल पाटलांचा सवाल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान. पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग पहाटेपासूनच सुरू. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूमधल्या देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान. पालखीने प्रस्थान ठेवण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचं पूजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देहूतील पूजा संपवून जात असताना वारकऱ्यांनी केलं स्वागत. मंडपातून बाहेर पडताना वारकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना वारकरी टोपी भेट. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये नामदेव महाराजांच्या पालखीचं जंगी स्वागत. पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. ज्ञानबा तुकाराम या जयघोषानं औंढा नागनाथ नगरी दुमदुमली. लोणीत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं भाविकांकडून स्वागत. पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या पालखीचं लोणीत हरिनामाच्या गजरामध्ये स्वागत. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. संत एकनाथांच्या पालखीत 40 दिंड्यांचा समावेश. पालखी पुढील 18 दिवस करणार प्रवास. यंदा पहिल्यांदाच चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी सुसज्ज आणि सुरक्षित व्यवस्था उपलब्ध होणार. आषाढी यात्रा काळात नदीपात्रात 10 लाईफ गार्ड बोटींवर तैनात राहणार. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन सज्ज. कर्नाटकाच्या अंकलीमधून निघालेले माऊलींचे अश्व अलंकापुरी नगरीमध्ये दाखल. सुमारे 11 दिवस मजल दर मजल करत हरिनामाच्या गजरात माऊलींच्या मानाच्या अश्वांचं अलंकापुरी नगरीमध्ये दाखल होताच मोठ्या उत्साहात स्वागत. राज्यात कोरोनाचे 61 नवीन रुग्ण. मुंबईमध्ये सर्वाधिक 899 कोरोनाचे रुग्ण. आतापर्यंत 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्तम 20 शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहोर उमटली. मुंबई विद्यापीठाची भारतातील सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्थांच्या यादीत 17व्या क्रमांकावरचे. राज्यातील पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत द्वितीय स्थान पटकावलं. मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात. 2 दिवसांत पाणीसाठ्यात 23,390 दशलक्ष लिटर्सनं वाढ. आणखी काही दिवस पावसानं सातत्य ठेवल्यास पाणी कपातीचं संकट दूर होणार. नाशिकमधील गायरान जागेवर भ्रष्टाचाराच्या पुढारीच्या बातमीची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल. याचिकाकर्त्यांनी आपली संपूर्ण व्यथा महसूल मंत्र्यांकडे मांडली. 26 जून नंतर एकदा बैठक लावून शेतकऱ्यांना हक्क मिळवून बावनकुळेंचं आश्वासन. नाशिकच्या नैताळे येथील गायरान जमीन घोटाळ्याची चौकशी सुरू. पुढारी न्यूजनं उघडकीस आणला होता जमीन घोटाळा. या प्रकरणी सरकारला दिलेल्या अहवालाचीही होणार चौकशी. उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न. परिवाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा विजय धावारे यांचा आरोप. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं विरोधकांचा डाव असल्याचा आरोप. नालासोपाऱ्यात महिला मनसैनिकांची शाळेच्या संचालिकांना मारहाण. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नसल्याचा पालकांचा आरोप. कोल्हापुरातील तरुणांना वैभववाडीत मारहाण. दुचाकी आणि कारमधील किरकोळ अपघात ठरले वादाचं कारण. तासभर बस स्थानकासमोर राडा. ज्येष्ठ लोकप्रतिनिधींनी केली मध्यस्थी.
शहापुरात मरणानंतरही मरण यातना संपेनात. भर पावसात स्मशानभूमी नसल्यानं अंत्यसंस्कारासाठी ताडपत्रीचा आधार. ग्रामपंचायतीच्या वादानं स्मशानभूमीची जागा उपलब्ध नाही. नवी मुंबईत 501 धोकादायक इमारतीत जाहीर. 51 इमारतींचा अतिधोकादायक इमारतींमध्ये समावेश. वाशीतील एकूण 47 इमारतीतील 726 घरांचे पाणी, लाईट आणि मल निस्सारणाचं कनेक्शन पालिकेनं तोडलं. सिंधुदुर्गमध्ये कुंभवडे टिपरवाडी इथं मल्हार नदीवर असलेला पूल अतिधोकादायक स्थितीत. ग्रामस्थांकडून धोकादायक पुलावरून प्रवास सुरू. पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला पुलाचा आढावा. शहापूर मुरबाड या 2 तालुक्यांना जोडणारा घोरपडी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल बनला धोकादायक. मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यातील नद्यांवरील 165 पुलांचं परीक्षण सार्वजनिक बांधकाम मंडळानं केलं पूर्ण. परीक्षणात सर्व पूल सुरक्षित असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत बैठकीत सादर करण्यात आला. कल्याणनगर महामार्गावरील शहाड उड्डाण पुलावर जागोजागी खड्डेच खड्डे. वाहन चालक त्रस्त. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर डांबरीकरण झालं, मात्र काहीच दिवसात खड्डे पडल्यानं रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह. पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांचं निधन. वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. सोलापुरात त्यांच्या राहत्या घरी निधन. मागील महिन्यातच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांना श्रद्धांजली. आपली साहित्य संपदा समृद्ध करणारे अरण्य ऋषी म्हणून पद्मश्री मारुती चित्तमपल्ली अजरामर राहतील. फडणवीसांची श्रद्धांजली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मारुती चित्तमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली. एका मनस्वी आणि स्वच्छंदी अरण्य ऋषीला आपण मुकलो. शिंदेंनी व्यक्त केल्या भावना. बीडच्या गेवराईत पतसंस्थेच्या शाखेसमोर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. ठेवीची रक्कम परत मिळत नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल. मुलांच्या शिक्षणासाठी पतसंस्थेत ठेवले होते 11 लाख रुपये. जेजुरी मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि टेम्पोचा भीषण अपघात. अपघातात 9 जणांचा मृत्यू, 7 जखमी. मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळ अपघात. मृतांमध्ये 7 वर्षीय मुलाचाही समावेश. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेडच्या भरणे नाका इथं विद्यार्थ्यांना नेणाऱ्या बसला कचरा गाडीची धडक. अपघातात 3 विद्यार्थी किरकोळ जखमी. बेळगावात विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तागोडिया यांच्या गाडीला अपघात. त्यांच्याच ताफ्यातील पोलीस वाहनानं दिली धडक. वाहनाचा वेग अचानक कमी केल्यानं पाठीमागून येणाऱ्या वाहनाची धडक. नंदुरबारच्या विसरवाडी येथून गर्भवती महिलेला घेऊन जात असताना रुग्णवाहिकेचा अपघात. रुग्णवाहिकेवरील चालकाचा ताबा सुटल्यानं अँब्युलन्स घरात घुसली. नाशिकच्या पारगावमध्ये महावितरणच्या हलगर्जीपणामुळे गायीचा गेला जीव. रोडवर लोंबकळत असलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून 3 गायींचा दुर्दैवी मृत्यू. अहमदाबाद विमान दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता गृहीत धरून तपास सुरू. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती सुरू. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून तपासाचं नेतृत्व. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील बचावलेले एकमेव प्रवासी विश्वासकुमार रमेश यांना रुग्णालयातून डिस्चार्ज. एअर इंडिया विमान अपघातातून 242 प्रवाशांपैकी फक्त विश्वासकुमार हे एकमेव प्रवासी बचावले होते. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी दर 6.5% राहणार. ICRA या रेटिंग संस्थेचा अहवाल. ग्राहक आणि घाऊक महागाई दर अनुक्रमे 4.2% आणि 2.7% अधिक राहू शकतो. साहित्य अकादमीकडून युवा पुरस्कार 2025 ची घोषणा. 23 भाषांमधील तरुण लेखकांना पुरस्कार जाहीर. मराठी भाषेतील खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी प्रदीप कोकरे यांना पुरस्कार जाहीर. आप सरकारच्या काळातील 2000 कोटी रुपयांच्या वर्गखोल्या बांधकाम घोटाळा प्रकरणी ईडीकडून दिल्लीत 37 ठिकाणी छापे. दिल्ली भ्रष्टाचार विरोधी शाखेच्या FIRच्या आधारे ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल.
यूपीच्या बुलंद शहरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जण कारमध्ये जिवंत जळाले. भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट कार पुलाला धडकल्याने अपघातात कारमध्ये बसलेल्या 6 पैकी 5 जण जिवंत जळून खाक. इराण आणि इस्रायलमधील संघर्षात वाढ. इराणकडून इस्रायलच्या तेल अवीव आणि हैफा या मोठ्या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इमारतीचं नुकसान, अनेक जण जखमी. इस्रायलकडून बदल्यात इराणची राजधानी तेहरानसह अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर सलग 6 दिवसांपासून हल्ला. तिथली परिस्थिती खूपच गंभीर. तेहरानमधल्या ज्या रस्त्यांवर नेहमी गर्दी असते तिथे रस्ता पूर्णपणे ओस पडला. इराणचा प्रमुख खामेनेई कुठे लपलाय हे आम्हाला माहिती, पण आम्ही त्याला आता मारणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान. अमेरिकेचा संयम संपत चाललाय, ट्रम्प यांचा इशारा. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी प्रत्युत्तर. अमेरिकेच्या धमक्या, अमेरिकेनं टाकलेला दबाव आणि त्याच्या हट्टापुढे इराण कधीही झुकणार नाही. आम्ही समर्पण करणार नाही, खामेनींचं वक्तव्य. पुढच्या वर्षी होणाऱ्या महिला T20 विश्वचषक सामन्यांचं वेळापत्रक जाहीर. इंग्लंडच्या एजबस्टनमध्ये 14 जूनला भिडणार भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी. भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव उपचारासाठी इंग्लंडला रवाना. मागील अनेक दिवसांपासून सूर्यकुमारला हर्नियाच्या वेदना, आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती. बीसीसीआयला मुंबई हायकोर्टाकडून चांगलाच दणका. कोची टस्कर्स संघाला द्यावं लागणार तब्बल 538 कोटी रुपये. बँक गॅरंटी न मिळाल्यानं कोची टस्करला केलं होतं IPL मधून बाहेर. भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत ICCच्या रँकिंगमध्ये 8व्या स्थानी. 739 गुणांसह पाकिस्तानच्या सौद शकीलसह स्थान केलं शर. इंग्लंडचा जो रूट पहिल्या स्थानी. हेडिंग्लेच्या लीड्स मैदानावर उद्यापासून रंगणार भारत इंग्लंडमधील पहिला कसोटी सामना. दोन्ही दाखल झालेल्या संघांकडून कसून सराव. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारत उतरणार मैदानात. शारजाहमध्ये पहिली ग्लोबल टेनिस बॉल क्रिकेट लीग. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर पीयूष चावलाच्या उपस्थितीत ग्लोबल टेनिस क्रिकेट लीगची घोषणा. UAEतल्या शारजाह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार सामने. फिफा क्लब फुटबॉल विश्वचषकात चेल्सी संघाचा विजयारंभ. लॉस एंजेलिस FCवर 2-0 अशी मात. चेल्सी संघाकडून आगामी सामन्यात हीच लय कायम राखण्याचा प्रयत्न. क्रिकेटर वैभव सूर्यवंशीला वाढत्या वजनाची चिंता. वैभव सूर्यवंशीनं त्याचा आवडता पदार्थ लिट्टी चोखा खाणं सोडलं. वडील संजीव सूर्यवंशी यांची माहिती. सिकंदर चित्रपटामुळे निर्मात्यांना मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर. ईदच्या निमित्तानं चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच पायरसीने झाला लीक. त्यामुळे निर्मात्यांना 91 कोटींचं नुकसान. अभिनेत्री अरुणा इराणींनी अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान केले अनेक खुलासे. 2दा स्तन कॅन्सर आणि 2 किडन्या निकामी झाल्याची सांगितली माहिती. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगचा लवकरच हु इज द बॉस हा नवा पॉडकास्ट शोच्या पहिल्या भागात प्रेक्षकांना दिसणार हिटमॅन रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह. हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूज यांना गव्हर्नर्स अवॉर्ड्समध्ये मानद ऑस्कर पुरस्कारानं केलं जाणार सन्मानित. डॉली पार्टन, डेबी ॲलनही जीन हर्शोल्ट मानवतावादी पुरस्कारानं होणार सन्मानित. येत्या 20 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या सितारे जमीन पर चित्रपटाला OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास आमिर खानचा नकार. OTTची तब्बल 120 कोटींची डील आमिरनं नाकारली. चित्रपट थेट YouTubeवर अपलोड करणार. सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या जारन चित्रपटानं गाठला 8 दिवसात